बदलापूरचे लोक हे आजही त्रासात आहे, मागीलही त्रासात होते. 2005ला जेव्हा पूर आला तेव्हा देखील ते त्रासात होते आणि आजही त्या पुरामुळे त्रासात आहे. अनेक डेव्हलपमेंटमुळे ते त्रासात आहे आणि नुसतं पैसा सत्तेला चाललेला आहे आणि आम जनता ही अजून त्रासातच आहे. ह्याच्यामुळं हा विषय आपल्याला आज काढणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हापर्यंत एक आम जनता जागृत होणार नाही तेव्हापर्यंत आपण गोष्ट बदलू शकत नाही. जेव्हा जंतर मंतर झालं, सर्व तरुण पोरं एकत्रित आले, तेव्हा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आला. प्रेशर एवढा बनला की त्यांना राजीनामा द्यावाच लागला. अण्णा हजारे आले, त्यांनी धरणा केला, त्यांनी सरकार बदलली. हर एक गोष्ट जेव्हापर्यंत एक आम नागरिक जागा होणार नाही, जेव्हापर्यंत आपण जसं माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणतात की जेव्हापर्यंत बाळ कडू देता येत नाही तेव्हापर्यंत समोरचा व्यक्ती जागा होत नाही. म्हणून आपल्याला आज जी राजकारण चाललेलं आहे त्याला बाळ कडू देणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला जागा होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी आज हा विषय आणि हा मुद्दा घेऊन आलो आहे. आज जो मुद्दा मी मांडतो आहे तो मी थेट 25 वर्ष आणि मागील अंबरनाथमध्ये असणारे माजी आमदार किसन कथोरे साहेब ह्यांच्याविषयी मला बोलायचं आहे. आणि सध्या आमचे बदलापूर मुरबाड संघाचे आमदार जे आहेत किसन कथोरे साहेब सध्याचे, त्यांनाही मला ते हाच सेम प्रश्न त्यांना मला करायचा आहे की आज तुम्ही एवढ्या वर्षापासून राजकारणात आहात आणि आज आम्हाला कळत आहे की लवकरच तुम्हाला मंत्रीपद मिळत आहे. पण साहेब, गेल्या 25 वर्षापासून जेव्हापासून तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होते, त्याच्यानंतर तुम्ही बीजेपीमध्ये आले, जेव्हा बीजेपीची हवा आली, मोदी साहेबांची हवा आली, आमचे प्राईम मिनिस्टर साहेब मोदी साहेबांची जेव्हा हवा आली तेव्हा तुम्ही बीजेपीमध्ये तुम्ही उडी मारली. ना राष्ट्रवादीमध्ये असताना तुम्ही काम केलं, ना तुम्ही बीजेपीमध्ये आल्यावरती काम केलं. तर माझा फक्त तुम्हाला हा प्रश्न आहे की साहेब, असा काय जनतेकडून तुम्हाला असं वाईट करण्यात आलेलं आहे का? काय असा जनतेचा तुम्हाला त्रास आहे की तुम्ही आतापर्यंत जनतेसाठी अशा कोणत्या सुविधा आणलेल्या आहेत जी त्यांना पुरेशा झालेल्या आहेत किंवा त्यांना लाभ झालेला आहे की ते मनापासून आमदार साहेबांना धन्यवाद म्हणतात. आता लास्ट टाइम जेव्हा मी फ्लायओव्हरची एक बाईट दिली, त्या ठिकाणी आमदार साहेबांचे पीए साहेबांनी कमेंट्स टाकली. काय कमेंट्स टाकली की 3 लाख जनतेने आमदार साहेबांना काय करून दिलेलं आहे, निवडून दिलेलं आहे. अहो, आमदार साहेबांना 3 लाख लोकांनी जर निवडून दिलेलं आहे, मग आमदार साहेब त्या 3 लाख लोकांना हमेशा का विसरत आहे? आणि आज आम्हाला सांगायची गरज नाहीये की ईव्हीएम घोटाळे किती होत आहेत. हर एक ईव्हीएम घोटाळ्यामध्ये बीजेपीचाच कार्यकर्ता येतोय. ठीक आहे, आम्हाला त्या गोष्टी काढायच्या नाहीयेत, उकडायच्या नाहीयेत, कारण आमचा तो मुद्दा नाहीये. पण आमचा थेट मुद्दा आहे की तुम्ही आमदार झाले आहात, खूप चांगली गोष्ट आहे, तुम्हाला अभिनंदन. तुम्ही एवढ्या वर्ष आमदार होते, तुम्हाला अभिनंदन. पण फक्त एकच गोष्ट आमची आहे की आमच्या जनतेसाठी तुम्ही आतापर्यंत केलेलं काय आहे, हा माझा महत्वाचा प्रश्न हे आमदार साहेबांकडे आहे. आता हे माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत, ठीक आहे. ह्याच्यामध्ये नॅशनल हायवे 222 हे आमदार साहेबांना देखील माहिती असेल, ते मुरबाडचेच आहेत आणि मुरबाडमध्येच झालेली गोष्ट आहे. तर नॅशनल हायवे 222 मध्ये हायवे दुरुस्तीसाठी काम आलं होतं. हे हायवे दुरुस्तीचं काम चंदानी म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर होते त्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम देण्यात आलं. आणि हे काम दिल्यानंतर जे डांबरीकरणाचं जे रिपेअरिंगचं काम होतं त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचं काम पूर्ण होण्याच्या पूर्वी मुरबाड पंचायतने, ग्रामपंचायतने त्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट कसा काय क्लिअर केला? हा 2023चा घोटाळा हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा काढला
हा आतापर्यंत का दाबून बसलेला आहे? का सेटलमेंट झाली आहे? का पैसे पुरवण्यात आलेले आहेत? पहिली गोष्ट मला हीच कळत नाही की मी एका टेलरकडे गेलो, एक अंदाज सांगतो, एका टेलरकडे मी गेलो, ठीक आहे, आणि त्या टेलरकडे मी माझा शर्ट शिलाईला दिला, शर्ट पीस दिला, त्यांनी माझा माप घेतला, सर्व काय दिलं, आणि मी काय केलं की त्याला पूर्णपणे बिल पे केले, पूर्णपणे बिल मी त्याला काय केले, पे केले. आणि त्यानंतर मी त्याच्याकडे माझा शर्ट परत घ्यायला गेलो, तो शर्ट त्याने दुसऱ्याच्याच मापाचा बनवला. तर तो मला शर्ट बदली करून देणार की नाही देणार? 100% बदली करून देणार. नाही दिलं तर त्याला तर माझे पैसे रिटर्न द्यावा लागतील. मग हा साधारणचा गोष्ट ही आम्हाला आम जनतेला कळते की आम्ही जर कोणती गोष्ट कोणा व्यक्तीला देतोय आणि त्याने ती गोष्ट बरोबर केली नाही तर त्याला ते परत करावं लागेल. म्हणून आम्ही कधीच कुणाला पूर्णपणे पेमेंट करत नाही, आम्ही हाफ पेमेंट करतो. मग एवढे मोठे 31.27 लाखाचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट, एक चंदानी सारखा कॉन्ट्रॅक्टर, एक चंदानी म्हणून कंपनी कॉन्ट्रॅक्टरला देतात तुम्ही, आणि त्यांना तुम्ही काम व्हायच्या पूर्वीच पेमेंट पूर्ण करून टाकतात. हा पैसा तुमच्या घरचा नाहीये, हा कोणत्या राजकारणाच्या घरचा पैसा नाहीये, हा पैसा हा आम जनतेचा पैसा आहे. हा जेव्हा माणूस काम करतो आणि त्याचा जेव्हा टॅक्स जातो तो त्या टॅक्सचा पैसा आहे. लोक वैतागलेले आहेत टॅक्स भरून, सर्व्हिस टॅक्स भरून, जीएसटी भरून, सर्व भरून. आज त्यांचा पैसा जातो, पण त्यांचा पैसा जो जात आहे त्या पैशांची डेव्हलपमेंट आज इथे झालेली आहे का? आज बदलापूरमध्ये मोस्टली 80% लोक रोजगार काम करणारे लोक आहेत, कॉर्पोरेटमध्ये काम करणारे लोक तिथे जातात, आणि जेवढे कॉर्पोरेटमध्ये काम करणारे लोक जातात ते आपला टॅक्स कधीच चुकू शकत नाही. त्यांचा सर्व्हिस टॅक्स कटच होऊन त्यांच्या सॅलरीमध्ये येतो. आणि त्याच बदलापूरकर लोकांना आज सर्व सुविधा मिळत नाहीये. आज तुम्ही बदलापूरमध्ये नदीवरती काय बांधलं? ते ब्रिज बांधलं, बरोबर. आज बदलापूरवरती नदीवरती नवीन ब्रिज बांधलं. त्या ब्रिजचा उपयोग काय? हे उगतचा पैसा आहे का आमच्याकडे की तुम्ही तो ब्रिजचा कॉन्ट्रॅक्ट दिला, ब्रिज बांधून घेतलं. आज तो ब्रिज बांधायला किती वर्ष लागले की आता ह्या वर्षी होणार आहे, पुढच्या वर्षी होणार आहे, पण अनेक वर्ष निघून गेले तेव्हाच्या नंतर तो ब्रिज झाला. पण त्या ब्रिज झाल्यानंतर त्या ब्रिजचा उपयोग काय? आज पावसाळा आला की पहिले तोच ब्रिज बंद होतो. अरे जी बदलापूरकरांना गरज आहे की तुम्ही नदीचं खोलीकरण करा ना. नदीचं खोलीकरण करायला तुम्हाला प्रॉब्लेम काय येत राहिलेला आहे? ही सुविधा तुम्ही देत नाहीये. दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी पावसाचं पाणी बाहेर येतं, त्या नायरा पेट्रोल पंपच्या वरती पाणी येतं, मग परत ते रेड अलर्ट येतो, ईस्ट वेस्ट बदलापूर गावात जायचा रस्ता बंद होऊन जातो. ह्या सर्व गोष्टी होतात. पण ह्याचा जनतेला फायदा काय झाला की तुम्ही तो ब्रिज बांधला? जनतेचा फायदा आहे की तुम्ही नदीची खोलीकरण करा, जेणेकरून जनतेला फायदा होणार की त्यांच्या घरात पाणी येणार नाही. मुरबाड घोटाळ्याच्या संदर्भामध्ये 100% हा जो मामला बंद करण्यात आलेला, हा डांबवण्यात आलेला, हा नक्की खुलणार आहे. हा नक्की 100% मामला खुलणार आहे. जे घोटाळे, ज्या गोष्टी न करायच्या ऐवजी केलेल्या आहेत त्या सगळे घोटाळे खुलणार आहेत. आणि जेव्हा सत्तेवरती बदलापूरच्या बीजेपीचे नगराध्यक्ष आलेले आहेत तेव्हा मोठे घोटाळे झालेले. मग ते घोटाळे नेहरू घरकुल योजना असो, ते घोटाळे झाले. त्याच्यानंतर 2004चा 150 कोटीचा घोटाळा झाला, जो 2013 मध्ये कंप्लेंट टाकण्यात आली त्याच्यावरती FIR झाले. ते घोटाळे खुलतील, सर्व घोटाळे खुलतील. आणि हे सगळे घोटाळे मी प्रॉपर डॉक्युमेंट दाखवून पत्रकार परिषदमध्ये हे सर्व दाखवणार आहे की जसे हे मुरबाडचं हे पूर्ण आहे, याच्यामध्ये सगळ्या काय गोष्टी आहेत, कोणी कंप्लेंट केलेली आहे, मनसेचे किती जण होते, सगळे आहेत. पण हा मुद्दा पुढे वाढवण्यात आलेला नाहीये. पण आज हा मुद्दा जनतेसाठी पुढे वाढणार आहे आणि तुम्हाला ह्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. आता तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांचा स्मारक बांधण्यात आला, पुतळा बांधण्यात आला, बरोबर. त्याच्या पुढे देखील तुम्ही बांधलं, ते परत तोडलं. मग जर ते तोडायचंच होतं आणि तिथं काचीचा तर तुम्हाला ब्रिज बांधायचाच होता, मग पहिले का ते बांधलं? मग तो पैसा काय केला तुम्ही? मग त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेला पैसा होता तो फुकट गेला. आता तुम्ही म्हणताय की कारबी शाळेपासून ते लोटस तिथं तुम्ही काय करणार? ब्रिज बांधणार. अहो, पण तिथं ब्रिज बांधून लोकांचा फायदा होणार आहे का? ज्यांना कर्जतला जायचंय तो माणूस कुठून जाणार? परत कात्रपला ट्रॅफिक होणारच ना. आज बदलापूरची गरज आहे
की बदलापूरला ट्रॅफिक मुक्त करा. ट्रॅफिक मुक्त होत आहे का? नाही होत आहे. ट्रॅफिक आहे तीच आहे. आज सांडपाण्याची गोष्ट आहे. दर पावसाळ्यामध्ये प्यायच्या पाण्यामध्ये सांडपाण्याचं पाणी मिक्स होतं, बरोबर आहे. दर पावसाळ्यात हा त्रास आहे. दर पावसाळ्यात लोक आजारी पडत आहेत. तुम्ही ते सांडपाण्याचं ती दुरुस्ती तुम्ही करा ना. आज तुम्ही म्हणतात 95% बदलापूर हे कॉन्क्रीट रस्ते झालेले आहेत. मला प्रूफ दाखवा तुम्ही 95% झालेले आहेत. आज बॉम्बे हायकोर्ट म्हणतं की बदलापूरमध्ये डेव्हलपमेंट वाढत आहे पण सुविधा वाढत नाहीयेत. हे पिटिशन आहे, तुम्ही चेक करा. ऑनलाईन पोर्टलवरती दाखवलेलं आहे की बदलापूरमध्ये डेव्हलपमेंट वाढते पण बदलापूरमध्ये डेव्हलपमेंट वाढून लोकांच्या सुविधाच वाढत नाही. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. ट्रॅफिकमध्ये लोक वैतागलेली आहेत. रेल्वेचा प्रॉब्लेम आहे. कोण कोणत्या रेल्वेमध्ये मरतं गर्दीमध्ये, तो प्रॉब्लेम आहे. कनेक्टिव्हिटी बदलापूरमध्ये प्रॉपर नाहीये. आज रिक्षावाल्यांचा किती प्रॉब्लेम आहे. 20 रुपये सीट, 25 रुपये सीट, सर्वांनी वेगळे वेगळे आपले रेट लावलेले आहेत, बरोबर. काय कनेक्टिव्हिटी आहे बदलापूरमध्ये? बस सुविधा काय, कोणती बस सुविधा चांगली आहे? फक्त तुम्हाला इथून कल्याणला जायला बस सुविधा आहे. अहो इथून मुरबाडला पण जायचंय ना आम्हाला, इथून बोराडपाड्याला पण जायचंय ना आम्हाला, इथून सोनवणीला पण जायचंय ना. अहो अशी कोणती गोष्ट आहे की कमी दरामध्ये आम्ही लोकांना ती सुविधा देऊ शकतो? आज मला इथून बोराडपाड्याला जायचंय, रिक्षाचं भाडं काय? 50 रुपये सीट. अहो जे बोराडपाड्यावरून भाजी घेऊन येतात बदलापूरला विकायला, आज त्यांना तुम्ही जागा देत नाहीये. ते तुम्ही बंद करून ठेवलेले. अहो जर तुम्हाला आठवडा बाजार बंद करायचा आहे, एक सिंपलचा माझा प्रश्न आहे, ठीक आहे. काल काय आतापर्यंत आम्ही बघतोय पनवेल हायवेला पण काल काय केलं, सर्व गाड्या तोडल्या, बरोबर. अनेक ठिकाणी तुम्ही गाड्या तोडताय. तिथं पनवेल हायवेला ट्रॅफिकचा त्रास होतोय का गाड्या तोडायला? नाही ना, तरी तिथं तुम्ही तोडल्या. आठवडा बाजार तुम्ही बंद केला. अहो सर्वात जास्त त्रास ईस्टला आणि वेस्टला स्टेशनच्या बाहेर आहे. आज सगळ्यात जास्त ट्रॅफिक तिकडं होते, तरी तिकडचे जे अनधिकृत बांधकाम आहे ते का नाही तोडत तुम्ही? तिकडे तुम्ही रस्ता का नाही वाढवत? तिकडे बसणारे भाजीवाले आहेत त्यांना तुम्ही का नाही काय करत? हातगाड्या ज्या तिथं उभा राहतात त्यांना तुम्ही काय नाही करत? तिथं उगाचच्या पार्किंग लागतात, बाईक पार्क होते, सर्व पार्क होतं, तिकडे तुम्ही का नाही ऍक्शन घेत? जिथं गरज आहे फक्त तुम्हाला शो ऑफ करायचं आहे का की आम्ही इकडच्या गाड्या तोडल्या, इकडचं अनधिकृत बांधकाम तोडलं. आज रेल्वेच्या ठिकाणी किती अनधिकृत बांधकाम आहे की नाहीये? हमेशा तिथं बांधकाम ते तुटतं, ते लोक पोलीस स्टेशनमध्ये जातात, परत प्रॉब्लेम होतो, परत बांधकाम करतात. अहो त्याच्यामुळे आम जनतेला मला सांगा, बदलापूर स्टेशनच्या बाहेरच किती रिक्षा स्टँड आहेत? अहो जवळजवळ मला असं वाटतं 6 रिक्षा स्टँड फक्त बदलापूर स्टेशनच्या बाहेर आजूबाजूला आहे. आणि ते रिक्षा जेव्हा यू टर्न मारून परत जिथं जायचं तिथं जातात तेव्हा साधारण बस क्रॉस करू शकत नाही, एक मोठी गाडी तिथून पास होऊ शकत नाही. आज बदलापूरमध्ये परमिट बॅच एवढे दिले ते अनेक म्हणतात ना की रिक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत की रिक्षावाल्यांना पुण्याचा धंदा भेटत नाहीये. ह्या सर्व जे मूलभूत गोष्टी आहेत, ज्या महत्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, त्याच्यावरती लक्ष कोण देणार? ह्याच्यावरती तुमचं बोलतात ना लक्ष नाहीये. हे तुमचं लक्ष फक्त त्याच्यावरती आहे की जिथं मोठं बिल बनवण्यात येईल. आता मला सांगा, तो कात्रपचा तुम्ही ब्रिज बनवणार, त्याचा टेंडर तुम्ही काढणार, तो टेंडर कितीचा बनणार? मग तुम्ही आपल्या कॉन्ट्रॅक्टरला ती गोष्ट देणार. जसं 2004 मध्ये झालं की काय केलं की जाहिरात टाकलीच नाही की कॉन्ट्रॅक्ट देणार आहे म्हणून, ठीक आहे. कसलं? नगर परिषद बिल्डिंगचं 150 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट बनवला आणि दिला कुणाला? आपसामध्ये कोणार्कला. कोणार्क जी डेव्हलपमेंट कंपनी आहे तिला दिला. आणि नंतरला 2013 मध्ये 2004 ची गोष्ट निघाली कधी? 2013 मध्ये. आणि हे सर्वांवरती 18 जण होते, त्यांच्यावरती एफआयआर झाली. घोरपडे साहेब पण होते, सगळे होते, सगळ्यांची तक्रार झाली. मग तुम्ही एवढा मोठा स्कॅम करून तुम्ही परत रिइलेक्शनला उभा राहिले 2025ला. बदलापूरची जनता खरं भोळी आहे. ते कसं आहे माहितीये का? लाडू पेढे दाखवले की जनता तिथंच जाणार. अहो जेव्हा मी आता पण तीच गोष्ट म्हणतो, जेव्हा बीजेपीचा नगराध्यक्ष बदलापूरला झालेला आहे, मोठे घोटाळे झालेले आहेत. घरकुल योजनेचा घोटाळा बदलापूरकर झोपलेत, आज विसरलेत. मी परत त्यांना जागृत करतो की घरकुलचा घोटाळा जो झाला तो तुम्ही विसरू नका, तो तुम्ही बाहेर काढा. सगळे घोटाळे आज किती त्रास फक्त बदलापूरकरांना आहे. आज तो परत नदीजवळ शिवाजी महाराजांच्या स्मारक समोर तो काचेचा ब्रिज बनवणार, त्याचा पैसा वेगळा.
त्याच्या पहिले केलेल्या कामाचा पैसा वेगळा. एवढा पैसा म्हणजे आम जनतेच्याच खिशातून चाललेला आहे, कोणत्या मंत्र्यांच्या खिशातून तो चाललेला नाहीये. तर माझा स्पष्ट आणि क्लिअर प्रश्न आहे की जनता जागृत व्हा. जेव्हा जेव्हा आंदोलन झालेलं आहे तेव्हा तेव्हा सरकार हललेली आहे. आज गरज आहे जनतेला जागृत होण्याची आणि ह्या गोष्टी पूर्ण करून घेण्याची. आज बदलापूरला खड्डेमुक्त करण्याची गरज आहे, ते होत नाहीये. लास्ट व्हिडिओ टाकला तेव्हा आमदार साहेब उठून आले बाहेर आणि म्हटले की मी काय करतो, बदलापूरला बॅरेजचा कॉन्क्रीट करतो. अहो बॅरेजला तुम्ही कॉन्क्रीट करणार कसा? खालून पाण्याच्या लाईन गेलेल्या आहेत, पाईप गेलेत मोठे मोठे, तिथं ब्लॉक्स टाकलेले आहेत तुम्ही, ते काढून तुम्ही काय तिथं परत कॉन्क्रीट करणार? काय गोष्टी चालल्यात तुमच्या, मला त्या गोष्टी कळत नाही. हे लिटरली आहे ना, हे फसवायच्या गोष्टी आहेत. अरे एवढ्या वर्षापासून अण्णा इकडचे नगरसेवक, आज अण्णा हे नगरसेवक असून आमदार साहेब अण्णासाहेबांना इम्पॉर्टन्स देत नाहीये. मला हीच गोष्ट मला हसायला येते. म्हणजे काय चाललंय की ज्यांनी एवढ्या वर्ष तुम्हाला सत्ता दिली, एवढ्या वर्ष तुम्हाला पाठिंबा दिला, यांनी तुमच्या आमदारकीमध्ये अण्णांचा पण खूप मोठा हात आहे, ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला. आज त्या अण्णालाच तुम्ही काय करतायत, एक टिश्यू पेपर सारख्या साईडला काढतायत. म्हणजे बोलतात ना आपलं जेवण झालं, एक बोलतात ना की काय की आपण तडका देतो, काही भाजी बनवतो, सर्वात पहिले तेलात काय टाकतो, कढीपत्ता, बरोबर ना, आणि नंतरला काय करतो, शेवटी जेवण झाल्यावरती जेवताना कढीपत्ता साईडला काढतो. तसं अण्णांचं झालेलं आहे. अण्णाला आमदार साहेबांनी एक कढीपत्ता बनवून टाकलेला आहे. हे माझं स्पष्ट बोलणं आहे की ज्या व्यक्तींनी तुम्हाला एवढा सपोर्ट केला, ज्या व्यक्तीने तुमच्या आमदारकीमध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे, आणि त्याच व्यक्तीला तुम्ही कढीपत्ता टिश्यू पेपर सारखा बाहेर काढलेला आहे, आणि नवीन जे आलेले तुम्ही त्यांना सपोर्ट करतायत. मला समजत नाहीये हे तुमचं काय चाललेलं आहे. पण माझं थेट बोलणं आहे, आमदार साहेब तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि जनतेची गरज ही तुम्हाला देणं आहे. आज गावामध्ये हर एक ग्रामीणमध्ये शेतकऱ्यांना ही गोष्टी तर भेटत नाहीयेत. आज तुम्हाला ती गोष्ट आज शेतकऱ्यांना जावा की त्यांना शेतमध्ये टाकतात, त्याला काय म्हणतात, खत तुम्ही शेतकऱ्यांना मोफत करून द्या. शेतकऱ्यांसाठी खत तुम्ही स्वस्त दरात करून द्या. असं काहीच नाहीये. शेतकरी आहे तुमच्यासाठी, तो काही इम्पॉर्टंट नाहीये. मला असं वाटत नाही की तुम्ही पहिले शेतकरी होते. जर तुम्ही पहिले शेतकरी असते तर तुम्हाला शेतकऱ्यांचीही काळजी असते. व्यावसायिक असते तर जेवढे व्यवसाय करणारे, जेवढे भाजी लावणारे आहेत, जेवढे ठेले लावणारे आहेत, त्यांची तुम्हाला काळजी असते. अहो त्यांच्याकडे एवढा पैसा नाहीये की 50,000 स्टेशनला ₹1,00,000-2,00,000 डिपॉझिट देऊन, ₹50,000 भाडं घेऊन गाड्या घेण्याची, म्हणून ते ठेले लावतात. अहो त्यांच्यावरती तरी तुम्ही दया दाखवा जरा. त्यांच्यावर जर तुम्ही दया दाखवली, आज त्यांचा रोजगार आहे, त्यांचं रोजचं पोट आहे, त्यांच्या लोकांची शाळेची फी आहे, त्यांची मुलगी आहे, त्यांचं लग्नाचा खर्च आहे. अहो ते रोज धंदा लावतात, ₹500-600 कमवतात, तेव्हा जाऊन घर चालवतात. आज तुम्ही त्यांच्यावरती जर तुम्ही लक्ष देणार नाही तर त्या आम जनतेवरती लक्ष कोण देणार? आहोत हेच ते लोक आहेत जे जुने आहेत बदलापूरचे, आणि त्यांनी तुम्हाला निवडून आणलेलं आहे. आणि तुम्ही जर ह्यांच्यावरती लक्ष नाही देणार तर मला नाही वाटत काही अर्थ आहे. तुम्ही लक्ष द्या आणि ह्या गोष्टी बदला. आणि हा जो मुरबाडचा स्कॅम आहे, हा मुरबाडचा स्कॅम लवकरच बाहेर येणार आहे, ह्याची मी तुम्हाला डायरेक्ट इन्व्हिटेशन देतोय, स्ट्रेट इन्व्हिटेशन, की मी तयार आहे या मुरबाडच्या स्कॅमसाठी. आणि अनेक स्कॅम बाहेर निघतील. फ्लायओव्हरचा स्कॅम बाहेर निघेल. हे जे तुम्ही ब्रिज शिवाजी महाराजांचे स्मारक आहे त्याच्या समोर तुम्ही जे केलेलं आहे, तोडून परत बांधकाम करत आहे, हा पण बाहेर निघेल. तुम्ही नदी खोलीकरण अजून करत का नाहीये, ही गोष्ट बाहेर निघेल. आणि आम जनतेला जी गरज आहे, बदलापूरमध्ये जी गरज आहे, ती गरज अजून भेटलेली नाही. आज 25 वर्ष झाले बदलापूरमध्ये कोणती IT कंपनी बदलापूरमध्ये आलेली? एवढे जागा आहेत. आज उल्वेमध्ये जावा, उल्वे बदलापूर नंतर डेव्हलप झालेले. बदलापूरमध्ये उल्वेची प्रॉपर्टी रेट बदलापूरपेक्षा जास्त वाढलेली आहे. आणि आम्ही स्वतः जे प्रॉपर्टी घेतले, 15 लाखाला जी प्रॉपर्टी घेतली, ती प्रॉपर्टी आज पण कितीला जाते? 16 लाखाला रिसेल व्हॅल्यू. म्हणजे नवीन प्रॉपर्टी 15 लाखाला घेऊन ती आधी 16 लाखाला जाते. कारण जुनी म्हणजे 2015 मध्ये आपण जी प्रॉपर्टी 2015 मध्ये 15 लाखाला 16 लाखाला घेतली, 16-17 मध्ये व्हॉट एव्हर इट इज, ती प्रॉपर्टी आज पण 16 लाखाला जाते. का जाते? कारण नवीन 1 BHK फ्लॅट 21 लाखाला येतो. कोण घेणार आहे जुना फ्लॅट? बदलापूरची प्रॉपर्टी रेट कुठे, व्हॅल्युएशन कुठे वाढलेले, उलट कमी झालेले. मग ही गोष्ट कुठे लक्ष देणार? आज उल्वे सारख्या सिटी, उल्वे किती डेव्हलप झालेले.
आज प्रॉपर्टी रेट तिथं वाढल्या. बदलापूर जेव्हा डेव्हलप व्हायला आलं, जेव्हा चालू होतं 2012-13 मध्ये, जेव्हा इथं बदलापूरमध्ये डेव्हलपमेंट चालू होती, त्या टायमाला उल्वे काहीच नव्हतं. म्हणजे आज साधारण गोष्ट तुम्ही बदलापूरमध्ये देऊ शकत नाही. अहो माणूस वैतागलाय लिटरली. आता बोलतोय की नवीन आमदार आम्हाला पाहिजे, आम्हाला नवीन चेहरा पाहिजे. थेट माझं बोलणं आहे, जर तुम्हाला बदलाव आणायचा आहे तर तुम्ही सुरुवात करा, नाही तर आम्ही आमदार बदलण्याची सुरुवात दाखवू शकतो. हे माझा थेट तुम्हाला म्हणणं आहे. मागच्या 8 महिन्यापासून बीजेपी म्हणते की आम्ही सत्तेत आलो आहे, तर मला सांगायचं की तुम्ही चुकीचं म्हणतात. मागच्या 25 वर्षापासून बदलापूरमध्ये कोण सत्तेत आहे? आमदार साहेब सत्तेत आहे ना. आमदार साहेब बदलले? आमदार साहेब नाही बदलले, आमदार तेच आहे. मग तुम्ही कसं काय म्हणतात की सत्ता शिवसेनेची होती, ह्याची होती म्हणून डेव्हलपमेंट झालं नाही? अहो गोष्ट, आम्ही काय लहान आहोत का? आता पहिलीला जातोय का शाळेत? आम्हाला कळत नाही का? अहो 25 वर्षापासून आमदार तर एकच आहे ना. मग तुम्ही काय म्हणतात बदलापूरमध्ये हे होते, बदलापूरमध्ये ते होते? अहो काय म्हणणं आहे तुमचं? हे पूर्ण चुकीचं स्टेटमेंट आहे.